ओम नमो पार्वती पते हर हर महादेव। आगे आगे नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल होणार आहे मित्रांनो, कारण आज आपण जातोय कानिफनाथ महाराजांच्या दर्शनासाठी मढीला। कारण रंगपंचमी निमित्त तिथं खूप मोठी यात्रा भरते आणि खूप मोठा उत्सव होतो मित्रांनो। वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक येतात तिथं दर्शनासाठी, खूप मजा येते मित्रांनो। आपण तिथं जाणार आहे आता दर्शनासाठी मढीला। आता आपण 3-4 वाजता निघणार आहे, पहाटे 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 निघू आणि तिथं सगळे दर्शनाला पोहोचू मित्रांनो। तर मित्र येतोय आणि अजून 1-2 मित्र आले तर येतील मित्रांनो, आणि मग आपण त्यांच्यासोबत जातोय मित्रांनो। आता 10:30 वाजले रात्रीचे। आपण थोडा आराम करू आणि पहाटे उठून आपण दर्शनाला निघू मित्रांनो। मित्र पण भेटले मित्रांनो, आले सगळे। आता आपण निघतोय मित्रांनो। किती तासाचा रस्ता आहे? 3-3.5-4 तास. 4-5 तासांचा रस्ता आहे मित्रांनो। थांबत थांबत जाऊ। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। या ठिकाणी बिबट्या दिसला होता मित्रांनो, आम्हाला रस्ता क्रॉस करत होता। मित्रांनो आधी थोडं चहा प्यायला, चहा नाश्ता करायला थांबलो होतो। थोडा वेळ थांबून आता पुढचा प्रवास सुरू करू मित्रांनो। बघू शकता दिनेश शेठ पण चहा पित आहे, विजय शेठ पण चहा पित आहे। मी चहा पित नाही मित्रांनो, त्याच्यामुळं चहा घेतला नाही। मित्रांनो थोडं सीएनजी भरायला थांबलोय। आता सीएनजी भरून आपण पुढचा प्रवास सुरू करू। तरी 4-5 पेट्रोल पंप सापडले होते। शनी शिंगणापूरच्या थोडं पुढे आलं ना मित्रांनो, इथे एक पेट्रोल पंप आहे। इथं कायम अवेलेबल असतो सीएनजी। कारण शनी शिंगणापूरला विचारलं ना तुम्ही, किंवा कळलं तुम्हाला तिथं 4-5 पाट्या लावलेल्या आहे। कारण आम्ही 4-5 पेट्रोल पंप फिरून आलो होतो, पण भेटला नाही कुठं, पण इथं भेटलाय मित्रांनो, बघू शकता। खूप ट्रॅफिक जाम आहे मित्रांनो, खूप गर्दी आहे। आम्हाला पूर्ण पॅक झालंय, आमची धावपळ झाली आहे मित्रांनो।
पुढे येताना फोर व्हीलर मध्ये येऊ नका, टू व्हीलरवरच या, मस्त प्रवास होईल तुमचा. हा खूप गर्दी आहे मित्रांनो. मित्रांनो खूप गर्दी आहे, आम्ही आता अटकून पडलोय. मडीला येताना तुम्ही जत्रेला कधी पण येणार असाल तर पूर्ण प्लॅन करूनच या. शक्यतो टू व्हीलर आणली तर बेटर राहील, कारण की इथं टू व्हीलरचे तेच आले भाऊ. नाही, पण टू व्हीलर आणली तर तुम्ही पुढच्या वेळेस गाडी साईडला लावू शकतात. फोर व्हीलर तुम्ही एकदा अटकले ते असे प्रेक्षक लोक, भक्त लोक, त्यांनाच जागा नाही पाय जायला. तर आपल्याला काय जागा असेल नाही का, तो तुम्ही टू व्हीलर आणली आणि कुठं बाहेर पार्किंग मध्ये लावली, तिथून वॉक करत जर गेले तर मग बेटर राहील. हो ना महादेश. वेगवेगळ्या गावावरून अशा काठ्या येतात मित्रांनो. आपली काठी वाटतं. तर फायनली मित्रांनो आता पोहोचलोय. इथं गाडी लावली पार्किंग मध्ये आणि आता आम्ही पुढे पण गेलो होतो, पण खूप गर्दी होती. आता आपण गाडी लावून आता दर्शन घेऊ आणि पुढचा प्रवास सुरू करू मित्रांनो. थोडा नाश्ता करू इथं, काय म्हणतात नाही जाऊ? हो, नाश्ता करून नाश्ता करू, थोडा आराम करू, चहा पाणी करू आणि नंतर आता पुढचा प्रवास सुरू करू, दर्शन करू. तरी खूप वेळ लागणार आहे मित्रांनो, 2-3 किंवा संध्याकाळ पण होऊ शकते. पाहू आता, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. गाडी पण आम्ही एकदम अवघड पद्धतीने लावली आहे, बघू शकता. खूप गर्दी आहे मित्रांनो इथं. आणि दिस इज नॉट विजू शेट, तुम्हाला कंटाळा आला असेल तुम्हाला. कंटाळा नाही आला, मला सुकून भेटलंय. फक्त मला ते तुम्ही तिकडे गाडी घालायला नव्हती लागत. वेगवेगळ्या ठिकाणून महाराज पण आले मित्रांनो. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. शंभुजती गुरु गोरक्षनाथजी महाराज की जय. अवघड पीर सतनाथजी महाराज की जय. गुरुदेव दत्त दत्त अलग निरंजन आदेश.
आता आम्ही मित्रांनो या ठिकाणी पालखी उतरते तिथं आता आपण थांबलोय, आपण दर्शन घेऊ मित्रांनो. विजय शेट तयार आहे ना दर्शनाला? चला दर्शन. ठीक.
खूप गर्दी झालेली होती मित्रांनो, खूप गर्दी. मित्रांनो, आता छानपैकी दर्शन झालंय आपलं. आता इथं जेवणाचा कार्यक्रम आहे. थोडं जेवण करू आणि जेवण करून आता आपण थोडं फ्रेश होऊ. पुढचा प्रवास आता सुरू करू. माझा प्लॅन आहे आता जेवण करून मस्त नदीवर जाऊ आणि आंघोळ करू, कपडे बिपडे बदलू, जे कपडे आणले सोबत ते बदलू आणि पुढचा प्रवास सुरू करू. स्वादिष्ट जेवण मित्रांनो, बघू शकता. हे दादा भेटले होते नगरचे, कृष्णा बुलाके नाव आहे त्यांचं. त्यांच्यासंग बोललो असलो आणि जेवण करून आता पुढचा प्रवास सुरू करू. खूप छान प्रसाद आहे. हां, आम्ही जेवण करतोय. घाई आम्हाला कुठं जागा भेटली नव्हती, त्यांच्यामुळे आम्ही अशा पद्धतीने गाडी लावली होती. आता विजय शेठ कशी गाडी काढताय ते पाहू. आता आपण बघू शकतो. खूप भयानक पद्धतीने अटकली गाडी. पाहू आता निघते का मित्रांनो.
फायनली निघाली मित्रांनो गाडी एकदम छान पद्धतीने. फायनली मित्रांनो आता आपलं दर्शन झालंय, आपण जेवण पण प्रसाद पण घेतलाय, सगळं छान झालंय. आता आपण रंग खेळलोय त्याच्यामुळे आता थोडी आंघोळ करू आपण इथं आणि मग आपल्या घरच्या दिशेने निघू मित्रांनो. विजय शेठ गाडी चालून चालून थकले होते, त्याच्यामुळे आम्ही 2 तासाचा ब्रेक घेतला आहे आणि ते झोपत आहे. पण इतक्या भयानक पद्धतीने घोरत आहे ना, फार भीती वाटते.